जय जिजाऊ जय शिवराय. मी पहिलं सगळं मराठी बांधवांना मी एक आवाहन करतो की आपल्यावर दबाव टाकलेला आहे सरकारनं. पब्लिक हटवण्यासाठी गाड्या बंबईच्या बाहेर काढा म्हणाले, पार्किंगला लावले. जितके आता सगळ्या पार्किंगमध्ये गाड्या बसत नाहीत. आणि इकडून जी गाड्या येतात आपल्या ती इशीवरती ठेवा म्हणलेत, बाहेरच वेश म्हणतात आपल्या इकडे, ते विशीला ठेवा म्हणलेत गाड्या. तरी सगळे शांततामध्ये आंदोलन राहू द्या. जितकं बी शांततेमध्ये आपलं आंदोलन होईल तोपर्यंत काहीतरी मार्ग येईल, सरकारचा काहीतरी निर्णय होईल, आरक्षणावरती काहीतरी तोडगा निघन. हे आपले काही कंटस्थमध्ये गेलेले आहेत, काही दुसऱ्या म्हणजे दुसरे जे असतात सत्तेधारी त्यांनी घुसवलेले आहेत, गोंधळ करायला लागले. तर त्या गोंधळामुळं आपलं आरक्षण जाण्याची शक्यता आहे. होता होईन तितकं एक काम करा, शांततेमध्ये आंदोलन करा. जोपर्यंत आपल्याला शांततेमध्ये आंदोलन करायचं आहे, पण जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपण मुंबई सोडायची नाही. काही जे होईल ते होईल, आमचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे इकडून. आम्ही बी येत आहोत तिकडं. आज महालक्ष्मी असल्यामुळं आपले पाटीलसुद्धा तिकडे गेलेत. सणाचा सण असल्यासारखा देखील इकडं वाटत नाही. जसं काही घरामध्ये एखादं प्रीत पडल्यासारखं वाटतंय सणासुदीचं. आणि सगळ्यांनी शांततेमध्ये आव्हान आहे, सगळ्याला शांततेचं आव्हान आहे. सगळ्यांनी आंदोलन शांततेत करावं. आपल्या मराठी समाजाला डाग नाही लागला पाहिजे. 8-9 आंदोलन झालेले आहेत आपले, तर एकदम शांततेने झालेले आहेत. जय जिजाऊ जय शिवराय. मी पहिलं सगळं मराठी बांधवांना मी एक आवाहन करतो की आपल्यावर दबाव टाकलेला आहे सरकारनं. पब्लिक हटवण्यासाठी गाड्या बंबईच्या बाहेर काढा म्हणाले, पार्किंगला लावले. जितके आता सगळ्या पार्किंगमध्ये गाड्या बसत नाहीत. आणि इकडून जी गाड्या येतात आपल्या ती इशीवरती ठेवा म्हणलेत, बाहेरच वेश म्हणतात आपल्या इकडे, ते विशीला ठेवा म्हणलेत गाड्या. तरी सगळे शांततामध्ये आंदोलन राहू द्या. जितकं बी शांततेमध्ये आपलं आंदोलन होईल तोपर्यंत काहीतरी मार्ग येईल, सरकारचा काहीतरी निर्णय होईल, आरक्षणावरती काहीतरी तोडगा निघन. हे आपले काही कंटस्थमध्ये गेलेले आहेत, काही दुसऱ्या म्हणजे दुसरे जे असतात सत्तेधारी त्यांनी घुसवलेले आहेत, गोंधळ करायला लागले. तर त्या गोंधळामुळं आपलं आरक्षण जाण्याची शक्यता आहे. होता होईन तितकं एक काम करा, शांततेमध्ये आंदोलन करा. जोपर्यंत आपल्याला शांततेमध्ये आंदोलन करायचं आहे, पण जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपण मुंबई सोडायची नाही.